नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको म्हणजेच महापारेषण राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको येथे ITIच्या विद्युत सहाय्यक या पदासाठी एकूण पोस्ट पाहायला मिळत आहेत 2623. याआधी जी जुनी ॲडव्हर्टाइजमेंट होती त्यामध्ये 1904 पोस्ट होत्या. आता त्या पोस्ट वाढून झालेल्या आहेत 2623 पोस्ट झालेल्या आहे. तरी भरपूरशा विद्यार्थ्यांनी इथे आता गोल्डन चान्स लागण्याचा म्हणजे 719 जागा अशा टोटल वाढलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, महापारेषणमध्ये गोल्डन चान्स आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर एक्झामची डेट सुद्धा त्यांनी दिलेली आहे. ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये नाही तर सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला तुमची एक्झाम पाहायला मिळू शकते. 1.5 ते 2 महिने तुमच्याकडे कालावधी आहे. हीच वेळ आहे खरी अभ्यासाची. आता अभ्यास करा आणि नंतर असं म्हटलं जाते की 3 महिने अभ्यास करा किंवा 3 वर्ष अभ्यास करा ना, येणारे 30 वर्ष आनंदात जीवन जगा. तर आता हीच वेळ आहे खरी अभ्यासाची. अभ्यास तर झाला असेल, रिव्हिजन करा आणि सातत्यानं रिव्हिजन करत राहा, कारण आता नाही तर कधीच नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण विद्युत सहाय्यक एकूण पदे 2623 आहेत. तर महापारेषणमध्ये नोकरीकरिता तुम्हाला एवढे गुण हवेत. आता केवढे गुण हवे आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला महापारेषणमध्ये जर नोकरी घ्यायची असेल तर तुम्हाला कितीपर्यंत गुण पाहिजे. त्यानंतर दुसरी बाब अशी की आउटसोर्सिंगचे जे विद्यार्थी आहे, आउटसोर्सिंग म्हणजे बाह्य नियंत्रण. तर विद्यार्थी मित्रांनो, आउटसोर्सिंगचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे जास्तीत जास्त 10 गुण. म्हणजे मी याच्या आधी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये अप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांना किती सांगितलं होतं, त्यांना 10% गुण मिळणार होते. आणि जे विद्यार्थ्यांची आउटसोर्सिंग झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना मिळणार आहे जास्तीत जास्त 10 गुण. आता ते कशा प्रकारे मिळतील ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि महत्त्वाचं टॉपिक म्हणजे कोणतं, की जे SCBCचे जे विद्यार्थी आहे यांचे जे सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट येणाऱ्या 31/7/2024 पर्यंत बनणार काय, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना ती सुद्धा ऑन करून द्यायची. याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. चला व्हिडिओ सुरू करूया. अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. तिथे 4500 विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले आहे. तिथे बऱ्याचशा अपडेट मी वारंवार देत असतो. चला बघा काय लिहिलेलं आहे ते. मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे जाहिरातीमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे होते त्यांच्याकडे लक्ष तुमचं मी केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय. 7.9 वा मुद्दा बघा, हा जो तुम्हाला दिसत आहे ना, हा 7.9 वा मुद्दा. याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा, हा महत्त्वाचा पॉईंट ठरणार आहे बघा. महापारेषण कंपनीमध्ये बाह्य स्त्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगार म्हणजे जे आउटसोर्सिंगचे जे विद्यार्थी आहे, कंत्राटी कामगारांच्या हितार्थ त्यांचं हित पाहून विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार, ही महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेली आहे मंजुरी, महापारेषण कंपनीत बाह्य स्त्रोताद्वारे कार्यरत काम असलेल्या केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे, मग त्यांचा अनुभव आहे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष असू शकतो, कोणाकोणाचे 6 वर्ष पण असू शकतात. ओके, त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांमध्ये, आता ऑनलाईन परीक्षेत गुण कसे मिळतील आता मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मग गुण कसे मिळतील ऑनलाईन परीक्षेमध्ये, तर ऑनलाईन परीक्षेमध्ये फॉर एक्झाम्पल 150 मार्काचा पेपर असतो, मग ते कन्वर्ट करतील 100 मार्कामध्ये. ओके, तर 100 मार्कामध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 100 पैकी गुण मिळाले 70 गुण मिळाले, मी आउटसोर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो. मग जर 70 गुण मिळालेले आणि 4 वर्ष जर त्याने काय केलेली असेल, फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल म्हणून देतो, 4 वर्ष जर आउटसोर्सिंगमध्ये काम केलेलं असेल तर एका वर्षाचे त्याला मिळतील 2 गुण. आणि अशा प्रकारे 4 वर्ष काम केलं आहे म्हणजे 2 गुणिले 4 असे त्याला 8 गुण मिळतील. आणि 100 पैकी इथे किती गुण मिळाले होते, इथे 100 पैकी मिळालेले होते 70 गुण. आता विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, हा 70 वाला जो विद्यार्थी आहे प्लस 8 होईल ना, 78 मार्क्स होतील. किती, 78 मार्क्स. इथे एका मार्कानं सिलेक्शन होते विद्यार्थी मित्रांनो, एका मार्कानं सिलेक्शन राहते. ज्यांना आउटसोर्सिंग आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाची गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, तर आणि जे जनरल वाले विद्यार्थी आहे म्हणजे सामान्य फ्रेशर विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी त्यांना
मेहनत करूनच त्यांना आपल्या अभ्यास करूनच जास्तीत जास्त मार्क्स कमवायचे आहेत. ओके. चला हा एक महत्त्वाचा पॉइंट होता. मी पुन्हा कंप्लीट करून देतो. बघा 5 वर्षाकरिता कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येईल. 2 गुणीला 5 म्हणजे असे 10 गुण देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. टक्के नाही 10 गुण देण्यात येईल. अशा प्रकारे ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी मिळवलेले गुण व अतिरिक्त गुण यांचे रूपांतर 100 गुणात करून निवड सूची गुणवत्तेनुसार समावेश करण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो 150 पैकी मिळवलेले घेऊन आता इथे लिहिलेलं आहे 150 पैकी. आता 150 पैकी सांगतो मी तुम्हाला बघा. आता 150 पैकी किती मार्क्स मिळाले? 150 पैकी सपोज 100 मार्क्स मिळाले. ओके. 100 मार्क्स मिळाले व अतिरिक्त गुण. मग अतिरिक्त गुण किती मिळाले होते? अच्छा, अतिरिक्त गुण किती मिळाले होते? हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. अतिरिक्त गुण त्यांना मिळाले 2 गुणीला 5. मग 2 गुणीला 5 यांचे रूपांतर 100 गुणामध्ये करून म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं डायरेक्टली असं मेन्शन केलेलं आहे. आता मी तुमचं क्लिअर करून देतोय, की इथं या पॉइंटनुसार जर इथे मिळाले आहे की अतिरिक्त गुण जर असं म्हणत आहे ना, तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता काय होईल 150 पैकी जर तुम्हाला 100 गुण मिळाले, तर तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव असेल, तर या 100 मध्ये तुमचे 10 गुण ॲड होतील. म्हणजे 150 पैकी तुमचे 110 त्याच्यानंतर तुम्हाला 100 गुणामध्ये ते कन्वर्ट करून देणार आहे. हे क्लिअरली इथे लिहिलेलं आहे. माझ्या मते अकॉर्डिंग पहिले काय सांगितलं होतं मी तुम्हाला, की याआधी काय होणार होतं, की तुमचे जे 150 पैकी पेपर होईल त्याच्या पहिल्यांदा आधी त्यांनी 100 मध्ये कन्वर्ट करायचं, नंतर मार्क्स ॲड करायचे. पण असं होणार नाही. मी वारंवार सांगतो असं होणार नाही. पहिले तुम्हाला 150 पैकी मार्क्स घ्यायचे आहे. किती पैकी? 150 पैकी मार्क्स घ्यायचे आहे आणि 150 पैकी मार्क्स घेतल्याच्या नंतर 150 पैकी जर तुम्हाला मिळाले 90 गुण, तर 90 गुण मिळाल्याच्या नंतर तुम्हाला 5 वर्षाचा जर अनुभव असेल म्हणजे 10 गुण, तर या 90 मध्ये 10 गुण मिळतील म्हणजे 150 पैकी तुमचे 100 होतील. म्हणजे 100 पैकी किती? तर 67 मार्क्स. ओके. तर अशा प्रकारे तुमचं काय होणार आहे? तुमचं कॅल्क्युलेशन होणार आहे. कोणाचं? आउटसोर्सिंगच्या विद्यार्थ्यांचं. चला आता समोर चालतोय. आता जनरलचे सामान्य विद्यार्थी त्यांना किती गुण पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा 100 पैकी कमीत कमी 30 गुण पाहिजे कोणाला? जनरलच्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात इथं लिहिलं आहे. म्हणजे 100 पैकी कमीत कमी 30 गुण म्हणजे 150 पैकी 45 गुण पाहिजे कमीत कमी. कशासाठी? क्वालिफाय होण्यासाठी. कोणत्या विद्यार्थ्यांना? ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. आणि 20 गुण पाहिजे 100 पैकी म्हणजे 100 पैकी 20 गुण म्हणजे 150 पैकी 30 गुण पाहिजे कशाला? एस-सी, एस-टी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना पास होण्याकरिता म्हणजे क्वालिफाय होण्याकरिता. तुमचा कट ऑफ लागेल तो वेगळा. कट ऑफ तुमचा किती लागेल यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. पण हे महत्त्वाचे जे मुद्दे होते ते तुम्हाला क्लिअर झालेले असे. आउटसोर्सिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी क्लिअर करून दिला आहे. पण आधी सर्वात त्यांनी 150 पैकी मार्क्स घ्यायचे. क्लिअरली सांगतो 150 पैकी मार्क्स घ्यायचे आणि त्याच्यानंतर 150 पैकी मार्क्स जर घेतले तुम्ही 110, तर या 110 मध्ये तुमचं काय होईल? ॲडिंग होणार आहे, प्लस होणार आहे. ओके. क्लिअर झालं? चला त्यानंतर आता एस-सी-बी-सीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा पॉइंट आहे. एस-सी-बी-सीच्या विद्यार्थ्यांना काय म्हणते, की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचे डॉक्युमेंट्स द्यायचे आहे. आता एस-सी-बी-सीचे विद्यार्थ्यांना माहीत आहे एक ॲक्ट आला होता कोणता? 26 फरवरी 2024चा शासन निर्णय. मग हा शासन निर्णय आल्याच्यानंतर प्रवर्गासाठी आरक्षण हे मान्य उच्च न्यायालय मुंबईकडे रिट याचिका क्रमांक यांनी सगळं इथे दिलेलं आहे. तर एस-सी-बीच्या ज्यांना एस-सी-बी-सीचा लाभ घ्यायचा आहे कोणाला? सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी म्हणजे एस-सी-बी-सी ज्यांना लाभ घ्यायचा आहे अशा उमेदवाराने समक्ष प्राधिकाऱ्यांकडून म्हणजे जे तहसील वगैरे असते किंवा जिल्हा असते इथून तुम्हाला काय काढायचं आहे? जातीचा दाखला काढायचा आहे. म्हणजे मराठा किंवा एस-सी-बी-सी या जातीचा दाखला काढायचा आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसिल हे 2 कागदपत्र आवश्यक आहे आणि हे कागद पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. मग तुम्हाला इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे फारच गरजेचे आहे. कोणते 2 डॉक्युमेंट्स? एस-सी-बी-सी चं कास्ट सर्टिफिकेट आणि दुसरं कोणतं? रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे अधिवास प्रमाणपत्र त्याला म्हणतो आपण डोमिसाइल सर्टिफिकेट. तसेच तशा उमेदवारांनी जात पडताळणी समितीने वैध ठरवलेले जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा एस-सी-बी-सीच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते तर जॉईनिंगच्या नंतर 6 महिन्यानंतर हे बघा इथं ते लिहिलेलं सुद्धा आहे. 6 महिन्याच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात येईल. तर तात्पुरती तुमची नियुक्ती होईल ते तर निघूनच जातील. मग गव्हर्नमेंट जॉब असला की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा लवकर निघत असते. ओके. तर आता महत्त्वाचा मुद्दा हा ठरणार आहे की आता हे जे एस-सी-बी-सीचे विद्यार्थी आहे यांना 10 दिवस लागतील इन्कम काढायसाठी. ओके. 7 दिवस 10 दिवस जे इन्कम काढायसाठी तिथून मग
15 ते 20 दिवस लागेल त्यांना कास्ट काढायसाठी. मग मला सांगा 31/7 पर्यंत आणि विद्यार्थ्यांकडे हे सर्टिफिकेट येईल का? हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. तर आता लिंक सुद्धा लवकरात लवकर ॲक्टिव्ह करून किंवा ऑनलाईनचे जे कामं आहे एस-सी-बी-सीचे लवकरात लवकर करून बिफोर 31/7/2024 पर्यंत त्यांना लवकरात लवकर सर्टिफिकेट द्यावं. म्हणजे जेणेकरून हे सुद्धा विद्यार्थी एलिजिबल होतील, फॉर्म भरण्यास तयार होतील. नाहीतर मग त्यांना पर्याय राहणार नाही. आरक्षण तर मिळालं पण 31/7/2024 पर्यंत सर्टिफिकेटच नाही तर मग ते काय करणार? तर त्यांना 31/7/2024 पर्यंत सर्टिफिकेट बनवून द्यावे, जेणेकरून ते सुद्धा अप्लाय करतील. ओके, चला तर हा आजचा व्हिडिओ होता. महत्त्वाची माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला दिली आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.